ठाण्यातील पाचपकाडी परिसरामध्ये नरवीर तानाजी मित्रमंडळाकडून ठाण्याचा राजा याची गेल्या 47 वर्षांपासून स्थापना करण्यात येत आहे। आणि यंदा जे आपण जर पाहिलं की असा देखावा केलेला आहे, जे 11 मारुती आहेत त्याचे या मंडळात दर्शन एकीकडे होत आहे, तर दुसरीकडे गणरायाची जी मूर्ती आहे अशी सुबक अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। आणि मोठ्या प्रमाणात आता जे गणेश भक्त आहेत ते दर्शन घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि सगळीकडे आता जे अशी जी मूर्ती आहे ते मूर्तीचे दर्शन लोक घेत आहेत। आणि दुसरीकडे मारुती जे आहे त्यांची देखील 11 जे मारुती आहे ते त्याचं देखील दर्शन याच नरवीर तानाजी मित्रमंडळात आपल्याला पाहायला मिळते। आपण त्यांचे जे काही मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। सर, गेल्या 47 वर्षांपासून नरवीर तानाजी मित्रमंडळाकडून गणेशाची स्थापना करण्यात येते, श्रीची स्थापना होते, आणि यंदाचं काय वैशिष्ट्य आहे, काय सांगाल याबद्दल? आव्हाड साहेबांनी जे हे नरवीर तानाजी मित्र मंडळ गणेशोत्सव आहे त्याची स्थापना केली आणि आज गेले 30 वर्षापासून साहेब हे करतात आणि जे हे यावेळी हे प्रत्येक वर्ष साहेब वेगळा करतात आणि यावेळी पण साहेबांनी एकदम वेगळा केला आहे आणि ज्याला ठाणेकरांनी बघून यायला बघतात आणि चांगला प्रतिसाद मिळतो आणि एकदम वेगळाच केला आहे। प्रत्येक मारुतीच्या वेगळी फोटो लावली आणि हे सर्व एकदम वेगळाच केला आणि चांगला आहे। सर, काय एकंदरीत संकल्पना आहे? मारुती 11 मारुती आहेत वेगवेगळ्या गावातील, काय सांगाल याबद्दल? रामदास स्वामींनी 11 मारुती मंदिराची स्थापना केली होती, ते लोकांना तिकडे जाता येत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे 11 मारुती मंदिर ते देखावा केला आणि लोकांना दर्शन व्हावं म्हणून आम्ही ते हा देखावा साजरा केलेला आहे। नक्कीच रामदास स्वामींनी जे 11 मारुती मंदिराची जी स्थापना केली होती त्याचे दर्शन कुठेतरी व्हावे, त्यासाठी नरवीर तानाजी मित्रमंडळाकडून जे गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी अशा प्रकारे मंदिर साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसह हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।